राहणार मानवत, माझा जिल्हा परभणी. मी इथं कशा पद्धतीने आलो. मी हळूहळू माझी तब्येत खालवत जात होती. माझी बहीण इथं मंगूबाई भिकाजी गाडे, तिचा फोन आला की भाऊ तुम्ही तब्येत कशी. माझी तब्येत खराब आहे असं म्हटल्यानंतर ती म्हणे तू घाबरू नकोस, आपली तुझी भाषी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहे, नामांकित हॉस्पिटल आहे, तिथे एवढे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ते त्यांना खूप मोठे डॉक्टर आहेत, तू संभाजीनगरला ये. मी माझी तब्येत साथ देत नव्हती, खालवत होती, चालता येत नव्हतं. अशा परिस्थितीने माझ्या पत्नीला म्हणलं आपण औरंगाबादला त्या संभाजीनगरला जावंच लागतं. आम्ही हा विचार केला आणि आपण संभाजीनगरला आलो. संभाजीनगरला आल्यानंतर बहिणीनं पाहिलं इथं माझे 2 बंधू राहतात, नाते जोंधळे मोठे मोठे बंधू आहेत, श्याम जोंधळे आहेत, माझ्या 3 बहिणीच आहेत आणि सिस्टर म्हणून माझी जयश्री गाडे. तिनं मी ह्या हॉस्पिटलला माझ्या सर्व नातेवाईकांना आणलं. इथं आणल्यानंतर त्यांनी संबंधित डॉक्टरशी भेट करून दिली आणि संबंधित डॉक्टरांनी त्यांना जे काय सांगितलं ते मला कुठलीच कल्पना नव्हती. त्यांच्यासोबत माझी मिसेस होती. मिसेस असताना मिसेसने या सर्व गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मालकाच्या दोन्ही किडन्या निकांना झाल्या आहेत, त्यांना डोनर आवश्यक आहे, त्यांना डायलिसिस करायची आता गरज पडली नाही, तर लवकर ट्रान्सफर जर केलं तर 100% तुम्ही दोघं यशस्वी होतात. असा विश्वास त्यांनी 100% माझ्या फॅमिलीला दिला. माझ्या फॅमिलीच्या लोकांना ताबडतोब माझ्या नागाने निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर ही फाईल लई मोठी असते, आम्हाला आयुष्यात कधी माहीत नाही. आणि ग्रामीणची लोक ही फाईल बनवण्यासाठी कमीत कमी 2 महिने लागतात असं प्रोसिजर सांगण्यात आलं. देखील ती माझे भावाचा मुलगा, माझा भासा यांनी एक डॉक्युमेंट्स पुऱ्या उन्हामध्ये, मार्च एप्रिलच्या उन्हामध्ये पूर्ण डॉक्युमेंट्स या 15 दिवसामध्ये जमा केले. मानवतमध्ये माझा मुलगा, गावाकडे डॉक्युमेंट्स काही, माझ्या नातेवाईकाचे काही डॉक्युमेंट्स हे सर्व जमा केल्या. प्रत्येक जोंधळे यांनी आणि त्याच्या सहकारी मित्रांनी ही करण्यासाठी 15 दिवसामध्ये माझी फाईल तयार झाली. आणि त्या संबंधित तरुण वर्ग, ते तरुण मुलं आणि त्याला राहणारा तरुण वर्ग यांनी खूप मेहनत केली आणि माझी फाईल तयार केल्यानंतर मलाही कल्पना नाही. मला तुझं सांगितलं की तुझं स्टोनचं ऑपरेशन झालं. स्टोनचं ऑपरेशन झाल्यानंतर मिसेस घरात मला रूम दिली. त्या रूममध्ये आम्ही बसलो. पत्नी नाराज होती. मला तू नाराज का नाहीस, ऑपरेशन झालं ना, आता उद्या गावाकडे जायचं आपल्याला. इथं काय म्हणलं आता, नाही म्हणजे आपण जाऊ शकत नाही. कसं का जाऊ शकत नाही त्यामुळे नाही म्हणे. 11 वाजता तिने मला ही गोष्ट सांगितली, तुमच्या दोन्ही किडन्या निकाम्या झाल्यात आणि तुम्हाला आपल्याला दुसरा ऑप्शन नाही आहे. मी माझी किडनी मी तुम्हाला द्यायची तयारी दाखवली आहे असं माझं इथे डॉक्टर आदरणीय आनंद मुटकर सर, सिद्धिविनायक रजमाने सर यांनी पूर्ण माहिती दिली म्हणे. आणि ही माहिती 100% मला पटली. जेवढा विश्वास माझा तुमच्यावर आहे तेवढाच या 2 डॉक्टरवर माझा विश्वास आहे. ही गोष्ट मला वाटत नाही. आपल्याला तू माझ्यावर एवढा विश्वास, तुमच्या डॉक्टरवर कसं काही विश्वास ठेवायची नाही म्हणे. त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही जे बोलाल ते निगेटिव्ह बोलायला किंवा तुम्ही म्हणतात किंवा सर जाऊ द्या, आता मी तर म्हणलं जाऊ द्या ना, आता 50 झालं आहे, राहिलेत की ती माझ्यामुळं तुझी जिंदगी कशाला खराब पडली. हा जो निगेटिव्ह पॉईंट आहे हा माझा निगेटिव्ह पॉईंट होता. माझ्या मिसेसनं च्या डोक्यामध्ये त्या 2 डॉक्टरने एवढं फील बसवलं की सेम टू सेम तुम्ही दोघं जीवन जगू शकतात. सेम ना सेम तुमचं दोघांची किडनी सेम असेल, तुमचं वय जास्त असलं तर तुमची मिसेस सेम नसेल, तुमचं आयुष्य वाढू शकतं. असा विश्वास माझ्या पत्नीला डॉक्टरने दिला आणि माझ्या पत्नीचा निर्णय, तिनं दिलेलं जे योगदान, तिच्या नातेवाईकांना केलेलं सहकार्य, तर या स्टॉपनं केलेलं सहकार्य, ही जी टीम जी आहे अत्यंत महत्त्वाची टीम आहे. ही टीम जी अशी आहे ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं नाही. यंग जनरल यंग मुलं आहेत, काम करण्याचं धाडस आहे, मेहनती आहे. की आम्ही माझ्या एका महिन्यामध्ये पूर्ण सर्वेमध्ये आलो. मला जे योगदान दिलं माझ्या पत्नीनं, असंच सर्वांच्या पत्नीनं सर्वांना आपल्या सहकार्य करावे, एवढी हिंमत करावी. कारण मी निगेटिव्ह विचार करत असतानासुद्धा माझी पत्नी माझ्यासाठी पॉझिटिव्ह विचार करते. अशा आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांनी विचार करावा की साहेब आज मी जे जिवंत आहे केवळ हे 2 डॉक्टर्स आनंद सर आणि रजमाने सर या हॉस्पिटलमुळे मी आज उपस्थित आणि खणखणीत
आणि आवाजानं जोरामध्ये बोलत आहे, कारण मी तंदुरुस्त झालेलो आहे. हो, मान्य आहे. हा मला 6 माणसाचा केल्यापासून. त्यामुळे तुम्ही पेनकिलर गोळ्या खाल्ल्या, स्वतःहून गोळ्या खाल्ल्या, तुम्ही डॉक्टर गेल्यावर तुम्हाला असं वाटतं की त्यांना असं वाटतं मला 3 दिवसाच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. किती दिवसांना खातात? 5-6 महिने. तर याबद्दल थोडंसं मार्गदर्शन द्या की पेनकिलर गोळ्या खाल्ल्याने काय होतं, तुम्हाला त्रास होतो. माझं जेव्हा दुखायचं त्यावेळेस मी डॉक्टरकडे जायचो. डॉक्टर म्हणायचं काय दुखायला, असं मग प्रॉब्लेम आला, हे दुखायला, हा दुखायला. काम काय करतात म्हणजे मग माझी शॉपची दुकान आहे. शॉपची दुकान असल्यामुळे मग बसण्या होत असेल तिथे गोळ्या देऊन जायचं. मला 4 महिने 10 दिवस 4 दिवस व्यवस्थित वाटायचं. तुम्हाला कसं असतं सर, जे स्वतः पेनकिलर खातात त्यांना काय संदेश देणार? जे त्यांनी गोळ्या खातील तर पायापर्यंत त्यांनी गोळ्या खाऊ नये. त्याचा 100% किडनीवर सुद्धा असं होतं. हे सुद्धा मला भागलं, कारण मी कुठले व्यसन नाही, मला कुठलाही व्यसन नाही, दारू नशा कुठलाही नाही, फक्त जेवणाशिवाय मला कुठलाही व्यसन नसताना हा मला प्रॉब्लेम झाला. ताई, तुम्हाला जसं तुम्ही झाले फुग्याच्या आजारासाठी झालेला, मग तुम्हाला जेव्हा कळलं नाही यांच्या किडनी खराब झाली, तेव्हा तुम्हाला काय असं काय जाणवलं, कसं वाटतं? डायलिसिस करावं लागतं, पण तुम्ही ऑपरेशन केलं तर लवकर चांगलं होणार. आतापर्यंत बरेच लोक असे एका डायलिसिसवर राहतात, बरेच दिवस डायलिसिसवर काढतात, नंतर ते ऑपरेशनला येतात. तर डॉक्टर साहेबांनी सांगितलं की ऑपरेशन जर पहिलं केलं तर डायलिसिस म्हणजे ठिकाणी जास्त होतं, ते होणार नाही. त्यासाठी तुम्ही काय संदेश देणार सर्वसामान्य? तर आपल्याला माहिती असतं डायलिसिस करण्यापेक्षा जर आपण आपली स्वतःची कुणी पण किडनी नातेवाईकांनी केली, या माणसाला तेवढा त्रास होण्यापेक्षा लवकर बरा होत असला तर आपलं एवढंच आहे की आपण कुणी असतो, आई असो, बहीण असो किंवा भाऊ असो, त्यांनी जेवढं आहे तेवढं लवकर त्या पेशंटला मदत करावी. कारण हे आपल्या हातामध्ये आहे, दुसरं आपल्या हातामध्ये नाही ना, ते आपल्या हातामध्ये आपल्या पेशंटसाठी आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, मी ज्यावेळेस ऑपरेशनला जाऊ लागलो, माझी फॅमिली सर्व लोक बाजूला उभं टाकले, मी रडू लागलो, माझी पत्नी हसू लागली. मी म्हणलं तू रड ना, अरे आपलं मला आयुष्यात तरी माझं कधीच ऑपरेशन झालेलं नाही. मी रडायलो, ती हसायली, तिला आनंद व्हायला, मी माझ्या मार्काला किडनी द्यायची. मी रडायचो. मी हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस मला त्या रूममध्ये नेलं त्यांच्या. मी खूप ऑपरेशनला गेलो, त्याचं असं मला किती वाटली ऑपरेशन. आणि मग उभं टाकलो बाजूला, पहिला तर माझ्या बाजूला आनंद सर दिसायले ते त्याच्या ड्रेसमध्ये. मला म्हणजे काय मामा, आवाज आला, पण आनंद सरच आहे. बाजूला उभं या साईडला उभं टाकले, विनायक सर दिसले. काका बरं आहे का? बरं. पुढे पाहिलं, माझी भाषी दिसायली, जयश्री गाडे. माझं गाडी आहे, माझी भाषी आहे जवळ, काही हो. असा निर्णय घेतला आणि ईश्वराला प्रार्थना केली. आणि माझं ऑपरेशन कसं झालं मला कुठलीही जाणीव झाली नाही. 8 दिवसामध्ये तंदुरुस्त आणि टाईट होऊन मी आज तुमच्या एवढं हैराण बोलत आहे. आणि पत्रकार वर्ग, आम्ही ग्रामीणचे लोक आहेत, आमच्यासाठी तुम्ही एवढं आवर्जून इथं आलात. आणि अशात आमच्यासारखे गरीब लोक अजूनसुद्धा या भागामध्ये पीडित आहेत, डायलिसिसवर आहेत, काही लोकांचे असे प्रॉब्लेम आहेत, त्यांनासुद्धा तुमच्या माध्यमातून अनंत सरांकडे, या हॉस्पिटलकडे, राजमान्य सरांकडे विजिट द्या. आणि आमच्या जसं आम्हाला जीवदान भेटलं आहे तसं आपल्या भागातील ग्रामीण मुंबई पुणे या भागातील लोकांनासुद्धा, आपल्या भागातल्या लोकांना मुंबई पुणे जाण्याची गरज नाही. एक उदाहरण देतो माझ्या गावचं. माझ्या गावामध्ये श्रीमंत माणूस आहे, त्याच्या किडन्या गेल्या, तो मुंबईला ललित हॉस्पिटलमध्ये गेला.
त्यांनी तिथं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर त्याला ऑपरेशन करून सगळं त्याला खूप वर्ष लागली सगळं प्रोड्यूस करण्यासाठी. त्याला कळलं की तुझे काय तू गरीब माणसं आहे म्हणून तुझ्याने गोष्टी शक्य नाही. तू तुझा आहेस म्हणे. मी म्हणलं आपण हॉस्पिटलला आहे पूर्ण ट्रॅक म्हणे. मग त्या सरांची नावं सांगितलं. नाही म्हणजे तुला फाईलच होत नाही म्हणजे फाईल लय अवघड असतं म्हणे. हे कुठे अधिकारी भेटत नाहीत वेळेला देत नाहीत लय आनंद तितके पाहिलेले आहेत म्हणे. तुझी शक्य नाही तू गरीब माणसं आहे तुझ्याकडे पैसा नाही तुझं नाही शकत नाही. मला माझी फाईल तयार झाली मला डेट आली 18 तारीख. एवढा फास्टमध्ये येणे माझं काम केलं हॉस्पिटलवाल्यानं आणि मला जीवन दिलं त्याबद्दल त्यांचं इकडे या कर्मचारी वर्गांचं सर्व पत्रकार संघाचं मीडियांचं मनपूर्वक आभार.